सूत्र 184. आत्मा ब्रह्मेति निश्चित्य भावाभावौ च कल्पितौ निष्कामः किं विजानाति किं ब्रूते च करोति किम. आत्मा हाच ब्रह्म आहे. भाव अभाव हे केवळ कल्पना मात्र आहेत. जो निष्काम इच्छारहित झाला आहे तो काय जाणतो, काय करतो, काय सांगतो? तो स्वतः काहीच करत नाही. सर्व गोष्टी सहज स्वाभाविकपणे होतात. नाथ सांगतात, आत्मा आणि ब्रह्म एकाच शक्तीची दोन रूपं आहेत. शक्तीचे दोन आविष्कार आहेत. व्यक्तीमधील चैतन्य शक्ती म्हणजे आत्मा, तर चराचरातील तीच चैतन्य शक्ती म्हणजे ब्रह्म. आत्मा आणि ब्रह्म हे भिन्न नाहीत. ब्रह्म हे एकच आहे. काही गोष्टीत ते दिसतं, तर काही गोष्टीतील त्याचं अस्तित्व सहजी लक्षात येत नाही. ही असण्या नसण्याची, भाव अभावाची स्थिती म्हणजे कल्पनेचा खेळ आहे. परमचैतन्य असतंच, ते आहे की नाही ही शंका उपस्थित करणं हेच अज्ञानाचं लक्षण आहे. गरज आहे ती फक्त जागृतीची, चैतन्याच्या चिरंतन अस्तित्वाच्या जाणीवेची. त्यासाठी आपल्यात आणि इतरांच्यात असलेल्या चैतन्य शक्तीशी एकरूप व्हायला हवं. आतली गोष्ट मिळवण्यासाठी आतच जायला हवं. त्यासाठी ममत्व, अहंकार, कर्मातील कर्तेपण विरून खरं तर जळूनच जायला हवे. इच्छा, वासना, त्यातील आसक्ती संपून जायला हवी. अहंकार आणि कर्तेपण हे आत्म्याच्या पर्यंत पोहोचण्याच्या मार्गातील दोन मोठेच अडसर आहेत. ते माणसाला आतील आत्मतत्वापर्यंत, चैतन्य शक्तीपर्यंत पोहोचूच देत नाहीत. हे अडसर माणसाला बाह्य जगात, कर्मात आणि कर्मबंधनात गुंतवून ठेवतात. त्यांचे पाश गळून जायला हवेत. अहंकार, आसक्ती, कर्तेपण यांच्यापासून मुक्त व्हायला हवं. म्हणजे कर्मही कृती होऊन जातील. त्यातील आसक्ती नाहीशी झाल्यानं कर्मबंधही निर्माण होणार नाहीत. असं निरासक्त, निरहंकारी ना करता होण्यासाठी आत्मज्ञानाला प्राप्त व्हायला हवं. असा ज्ञानी माणूस मुद्दाम कोणतीच कृती करत नाही, बोलत नाही की वागत नाही. त्याची प्रत्येक कृती, वर्तन आणि वचन सहज स्वाभाविक असतं. त्यात कर्तेपण नसतं. ही सहज स्वाभाविकता हीच त्याची ओळख असते. ही स्वाभाविकता हीच एक प्रकारे सहज मुक्तावस्था आहे. आत्मज्ञानी सहजपणे तिला प्राप्त होतो असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी सांगत आहेत.